गाईज अँड वेलकम बॅक टू चॅनल. आजचा व्हिडिओ आहे भूटानचा. तर चला करूया. तर हे आहे शिलाँग मेघालयमध्ये मी जिथे राहते तिथली बाल्कनी आणि तिथला दिसणारा हा व्ह्यू. तर सतत इथे ढगं असतात आणि पाऊस असल्यावर आणखीनच ढगं छान येतात. बऱ्याचदा छान असा व्ह्यू असतो माझ्या बाल्कनीमधून, कारण की शिलाँगमध्ये नेहमी थंडी असतं, त्यामुळे छान वातावरण असतं. तर अशा वातावरणात आम्ही राहतो. आता तर आम्ही चाललो आहे भूटानला, कारण की भूटान आम्हाला अगदी इथनं जवळ येतो. गुवाहाटीवरनं आम्हाला डायरेक्ट ट्रेन आहे जयगाव, जयगाववरून भूटान. तर हे भूटानमध्ये एंट्री झाली आहे. ते आहे भूटान आणि ही मागच्या साईडला आहे इंडिया. ते गेट जे दिसते ब्ल्यू कलरचं ते इंडिया. तर तिथून पूर्ण आपलं इमिग्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, पासपोर्ट वगैरे जे काही आहे ते सगळं चेक करून आपल्याला इकडे एंट्री भेटतं. आम्ही या सिटीमधून निघालो आणि आम्हाला जायचं होतं थिम्पूला. हे बघा जाताना जे काही आम्हाला दिसलं दृश्य छान दिसायला खूप छान गोड वाटायचं. जणू काही इथेच थांबावं असं वाटत होतं. पण वेळ नव्हता आम्हाला जास्त थांबण्यासाठी, तर म्हणून मी फोनवरूनच शूट केलं. आणि तसेही आम्हाला मेघालयमध्ये मेघालयमध्ये काय अगदी माझ्या घरामधून पण असाच व्ह्यू दिसतो जेव्हा ढग येतात तेव्हा. ते मी नक्की शेअर करेल. जाता जाता आम्हाला एका ठिकाणी खूप जास्त फॉग वाढला, त्यामुळं ड्रायव्हर बोलले इथे आपण थांबूया. आणि खूप जास्त फॉग असल्यामुळं बिलकुलच समोरचा रस्ता दिसेनासा झाला होता. म्हणून मग आम्ही थांबलो इथं, थोडं खाऊन घेतलं आणि एक 10-15 मिनिटांनी, अर्ध्या तासाने आम्ही निघालो. तर आम्ही पोचलो आहे थिम्पूला. पोचल्यावर इथे ज्या गोष्टी आहे, हॉर्न वाजवत नाही इथे गाडीचा कोणीच, त्यामुळे आपली आपली साईड देतात. हॉर्नचा खूप इमर्जन्सीमध्ये गाडीचा हॉर्न वाजवला जाते. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इथे आलो. एक बुद्धिझमचं एक टेम्पल होतं, तिथे बघायला आलो आम्ही. छान खूप मोठं होतं, वरची मूर्ती खूप दुरून दिसत होती आम्हाला. तर छान वेदर होतं, क्लिअर होतं, त्यामुळे आम्हाला फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे छान आले. नाही तर फॉगी असल्यावर फोटोज आणि व्हिडिओज येत नाही. तर इथे वरती आली आहे मी. आणि ह्या काय छान सुंदर अशा मूर्त्या होत्या, मला खूप आवडल्या त्या. आणि आमच्यासोबतचे जे गाईड्स होते ते सांगत होते इथे म्हणजे खूप छान मोठे मोठे प्रोग्राम होतात त्यांचे भूटानमध्ये. खूप सुंदर होतं. फक्त आतमध्ये कॅमेरा अलाउ नव्हता मंदिराच्या आतमध्ये. तिथे काय आतमध्ये खूप सुंदर डिझाईन, कलरफुल खूप छान होतं. आणि राघवचं इथे चालू होतं की गॉगल्स लावायचं आहे, कारण की अशा वातावरणामध्ये ऊन जास्त डोळ्याला त्रास देतं. तर त्यांनी गॉगल लावला आणि वरच्या साईडने दृश्य बघा किती सुंदर आणि सुरेख दिसत होतं, खूपच सुंदर. आणि हे सगळे मला बोलवत होते की चला लवकर बस झालं शूट, आपल्याला नेक्स्ट पॉईंट पण कवर करायचा आहे. त्यामुळे तरी माझा मोह काही आवडला नाही आणि इथे असं थोडं शूट केलं आणि चालता फिरता मला जेवढं जमेल तेवढं मी केलं. आणि फोटोशूट पण झाले तिथे, छान वाटलं. तिथे आतमध्ये खूप सुंदर राजाची गादी वगैरे आहे. तिथे जे त्यांचं देवाचं जे काही चालतात प्रार्थना वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहे. आणि इथे जो आहे सोमाचा प्रार्थना हॉल आहे, त्यांचे जेव्हा प्रोग्राम असतात, महंत वगैरे येतात त्यांच्या राहण्यासाठी ह्या गोष्टी आहे सगळ्या. आणि विंटरमध्ये तो खूपच जास्त इथं थंडी असतं, तर त्यामुळं अशा प्रकारे खूप सुंदर एक प्लेस बघितला मी भूटानमध्ये. आणि खरंच खूप मजा आली मला बघण्यासाठी. आणि मेन म्हणजे मंदिराच्या आतमध्ये खूपच सुरेख डिझाईन, खूपच सुंदर असं मंदिर आहे ते, बघण्यासारखं आहे तिथलं डिझाईन्स वगैरे. आणि आम्ही आलो दुर्गा मंदिरमध्ये. ते तिथले आम्हाला जे आमच्यासोबत गाईड होते त्यांनी आम्हाला सांगितले की ते एक मंदिर पण आहे दुर्गा मातेचं, तुम्हाला नक्की तुम्हाला घेऊन जातील. मग आम्ही आलो आहे आणि इथं दर्शन वगैरे घेतलं. पूजापाठ तिथं चालू होतं, त्यामुळं छान वाटलं दर्शन घेऊन वगैरे. अगदी नवरात्र पण चालू होते, कारण की आम्ही नवरात्रमध्ये गेलेलो. तर छान वाटलं, दर्शन वगैरे झालं. आणि तिथे पण खूप सुंदर व्ह्यू होतं, म्हणजे खूपच किती फोटो काढणार असं झालेलं होतं आमचं. पण छान मजा आली आम्हाला. नक्की तुम्ही नक्की जा भूटानला. आणि मेन म्हणजे भूटानला पासपोर्ट पण नाही लागत. नेक्स्ट पॉईंट होता महिन्यांतून. आमचा सिम्पली खूप भूटान छान आहे. बघण्याचा. आणि परत मग तो आम्ही चाललो बघण्यासाठी सिम्पली भूटान चला बघायसाठी. जाऊया. सिम्पली जाताना भरपूर भूटानमध्ये अशा गोष्टी भूटानच्या लागल्या, ज्या त्या मी गोष्टी छोट्या आहेत त्या छोट्या दाखवल्या कॅप्चर जातात केल्या. आणि मला अगदी भरपूर त्यांचं गोष्टीचे कल्चर नाव कसं आहे पण ते नव्हते आपल्याला माहिती. बघायला मिळेल. सिम्पली भूटान.
Thank you. Wait for me. Guangzhou. So before in our country there is no king. So in each region they have their own leader. So here's the one who unify our country. So below the portrait you can see the date. So these are the ruling time. And their dynasty is the Wangchu dynasty. And this one is second king, Jimmy Wangchu. So today we are rich in biodiversity and carbon negative environment. So he is the one who preserve our nature. So during his time our country is self-proclaimed isolation. Sara and considered on the Sanskrit word called Acharya, Guru na video. Guruya, teacher. Just Tamil pe Guruya doesn't look like a teacher, but he's a good teacher. So not only to entertain the people actually, his main goal actually is to guide those past dance. And we have leaves over here. So some leaves are made with the help of animals. And these are the feeders made with the help. Over here you can see lots of vegetables. These vegetables are mainly for the winter stock, not for the religious purpose or anything. We are preserving for the winter. Over here we have some red witness chilies, some dried apples, some mushrooms. We also have corns over there. And the ladder. We will have to put the fermented wheat here. Along with the warm water, and there will be sticks placed inside like this. So those sticks are placed to make the smaller bowl stable. You will have to keep the bowl empty. Simply place it inside, make it stable. And in the bigger bowl like this, we'll have to fill it with cold water. Place it here and then tie it with a piece of cloth. As soon as we start heating from down, like distillation process takes place here. The evaporated vapors to get cooled down and then be collected into the smaller bowl inside, which we use it as a wine. So have you ever tried butter tea before? Butter tea, Suja, yes. So after this, I will take you to the restaurant. So then the restaurant, we're going to serve you butter tea, okay? This is the butter tea. असं होतं सिम्पली भूतान. आतमध्ये तिकीट काढून आतमध्ये आम्ही हा सगळा एन्जॉय केला. तिथल्या स्वयंपाकघर, तिथल्या गोष्टी, तिथल्या बाथटब, तिथल्या बेसिक जीवनशैली कशी होती ते आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते बघितलं, त्यांचा डान्स वगैरे. आणि नंतर आम्ही आलो आहे नॅशनल पार्क. तिथलं जे होतं त्या ठिकाणी आलो आणि छान वाटलं त्या पार्कमध्ये येऊन. असं फिरत फिरत जायचं होतं आणि वरती गेल्यावर एक कॅफे होता. त्या कॅफेमधून खूप छान असा व्ह्यू दिसतो. छान वाटतं वरती. छान बटर टी वगैरे किंवा सिम्पल टी, रेड टी सगळ्या गोष्टी भेटत होत्या. खाण्यापिण्याचं छोटं मोठं सामान वरती भेटत होतं. ते छान वाटलं. हे फिरत फिरत वरती गेलो आम्ही. भरपूर ठिकाण आहे. हे फक्त 2 दिवसाचंच आहे आणि तिथे आमच्या राघवाला मिनी मेऊ दिसली होती. तो खेळत होता त्यासोबत वरती गेल्यावर. आणि हा तिथला नॅशनल ॲनिमल पाहून झाल्यावर आम्ही निघालो एका जेवणाच्या ठिकाणी जिथे जेवण भेटतं. कॅफे ती हॉटेल असं होतं की खूप जुनं असं हे हॉटेल आहे आणि इथे भरपूर फॉरेन किंवा जे कोणी येतात ते बाहेरून आलेले इथे एकदा तरी जातात. म्हणून आम्ही तिथली थाली टेस्ट करायला गेलो. आम्ही व्हेज आहोत त्यामुळे आम्ही नॉनव्हेज नाही ट्राय केलं, फक्त व्हेज ट्राय केलं. ते छान आहे, खूप जुनं आहे असं बोलले आणि बिल्डिंग पण कितीतरी वर्षापूर्वीची आहे.
आणि बेसिक त्यांनी भरपूर गोष्टी जशाच्या तशाच ठेवल्या. तर तिथलं आम्ही जेवण ट्राय केलं, सोबत बटर टी आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या. छान वाटलं तिथलं जेवण. रेड राईस, ब्लॅक राईस, व्हाईट राईस आणि सलाद. मग आम्ही आलो आहे शॉपिंगमध्ये. शॉपिंग म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना शॉपिंग करायची वाटते. आम्ही शॉपिंग केली आणि भरपूर काय काय गोष्टी घेतल्या तिथे. मज्जा आली. नेक्स्ट भूटानचा ब्लॉग आणखी मी टाकणार आहे, पार्ट 1 आहे हा. कारण की आणखी मेन गोष्टी तुम्हाला राजवाडा वगैरे तिथला बघायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.